आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे, इरती माई के दुःखाची जनिती, नाही आधी अंती अवसान, अविनाश करी आपुलिया ऐसे लावी म्हणा पिसे गोविंदाचे, इरती माई के दुःखाची जनिती, नाही आधी अंती अवसान, तुका म्हणे का मरण्याची सरे, उत्तम चिवरे कीर्ती मागे, इरती माई के दुःखाची जनिती, नाही आधी अंती अवसान, पांडुरंग करू प्रथम नमन, 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 दुसरे चरण संताजिया, दुसरे चरण संताजिया, त्यांच्या कृपादान कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादान कथेचा विस्तारू, दुसरे चरण संताची या, दुसरे चरण संताची या, त्यांच्या कृपादान कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादान कथेचा विस्तारू, पांडुरंग करू प्रथम नमन, चरण संताजिया, त्यांच्या कृपादान कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका, पांडुरंग करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, दास तुका, दास तुका, दास तुका, पांडुरंगा गुरु प्रथम नमन, दुसरे चरण संताची या, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुका, महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरीका यदा तुम मणींद्रे, समागत्यम तिष्ठन्तमनंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम, तडिद्वास संनीलमेघाववासं रमा मंदिरम सुंदरम चित्प्रकाशम, वरमत्विष्टिकाया समन्यस्तपादम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम, कर्पूरगौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम, सदा वसंतं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि, मोरया मोरया मी बाळताने, तुझीच सेवा करू काय जाणे, अन्याय माझे कोट्यान कोटी, मोरेश्वरावा तू घाल पोटी, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते, चले आओ जी पवन कुमार, चले आओ जी पवन कुमार, पधारो हरि कीर्तन में, चले आओ जी पवन कुमार, पधारो हरि कीर्तन में, चले आओ जी पवन कुमार, पधारो हरि कीर्तन में, चले आओ जी पवन कुमार, पधारो हरि कीर्तन में, चले आओ जी पवन कुमार, पधारो हरि कीर्तन में, चले आओ जी पवन कुमार, पधारो हरि कीर्तन, चले आओ जी पवन कुमार, पधारो हरि कीर्तन में, चले आओ जी पवन कुमार, पधारो हरि कीर्तन में, राम जी को लाना लखन जी को लाना, राम जी को लाना लखन जी को लाना, राम जी को लाना लखन जी को लाना, जी चले आओ जी पवन कुमार, पधारो हरि कीर्तन में, चले आओ जी पवन कुमार, पधारो हरि कीर्तन, चले आओ जी पवन कुमार, पधारो हरि कीर्तन
पवन कुमार पधारो हरि कीर्तन में नमो सद्गुरु तुका या ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती दत्त माझी माता दत्त माझा पिता बहीण बंधू चुलता दत्त माझा दत्त माझे गुरु दत्त माझे तारू मजसिया धारू दत्त राज दत्त माझे जन दत्त माझे धन सोयरा सज्जन दत्त माझा एका जनार्दनी दत्त हा विसावा न विचारिता जावा गावा त्यांच्या विठ्ठल 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 आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विहीन जीवा सुखनो हे एरती माई के दुःखाची जनिती नाही आदी अंती अवसान अभंगाला लागण्यापूर्वी या ठिकाणी थोडासा परिहार द्यायचा तो असा की आज या ठिकाणी कैलासवासी विठ्ठल सदाशिव इंगळे या बाबांना जाऊन आज या ठिकाणी 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. त्यांच्या या प्रथम श्राद्धाच्या निमित्तानं पुण्यस्मरणाच्या निमित्तानं तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी आज आपण या विठ्ठल बाबांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यासाठी श्रद्धांजली वाहण्यासाठी आप्तेष्ट नातेवाईक भावबंद सगळे स्वैरी परिपाहुणे मंडळी आज या ठिकाणी जमलेला आहात. त्यांचा जो कुटुंब परिवार आहेत या ठिकाणी त्यांचा कुटुंब परिवार त्यांचे मुलं आहेत रघुनाथ विठ्ठल इंगळे मुलगा मच्छिंद्र विठ्ठल इंगळे मुलगा आणि या ठिकाणी पत्नी आहेत गंगा भागीरथी इंदुबाई विठ्ठल इंगळे आणि बाकीचा कुटुंब परिवार भाऊ आहेत नामदेव देवराम इंगळे सूर्यबान भगवंता इंगळे भाऊ भाऊसाहेब भगवंता इंगळे भाऊ बादशाह दत्तो इंगळे पुतण्या बाळासाहेब निवृत्ती इंगळे पुतण्या कैलास गणपती इंगळे पुतण्या दिगंबर नामदेव इंगळे पुतण्या श्रीकांत रघुनाथ इंगळे नातू या ठिकाणी वनेश मच्छिंद्र इंगळे नातू रमेश रघुनाथ इंगळे नातू कल्पना सचिन चोपडा नाथ आणि अर्चना शांताराम धोकरट या ठिकाणी नाथ. सुंदर असा गोड असा असलेला खऱ्या अर्थानं हा कुटुंब परिवार विठ्ठल बाबांचा आहे. त्यांच्या या जाण्यानं या इंगळे परिवारावर जो काही या ठिकाणी दुःखाचा डोंगर कोसळला जो काही दुःखाचा आघात या ठिकाणी कोसळला या कुटुंबाला या परिवाराला माझ्या भगवान भोलेनाथानं दत्तप्रभूनं आई जगदंबेनं दुःखातून सावरण्याची या ठिकाणी शक्ती द्यावी ही प्रार्थना या ठिकाणी आपल्याला भगवंताच्या चरणी करायची आहे. तसेच माझे गुरुवर्य हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज वागचौरे यांच्या गुरुकृपेने माझे वडील हरिभक्तपरायण वैकुंठवासी भानुदास महाराज गजे यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून आणि माझे सासरे हरिभक्तपरायण वैकुंठवासी गंगाराम शेठ जाधव यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून या ठिकाणी सेवेला सुरुवात करूया. लाडकी लेक मी संताची 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 माझ्यावरी कृपा बाहुता माझ्यावरी कृपा बाहुता लाडकी लेक मी संताची लाडकी लेक मी संताची लाडकी लेक मी संताची लाडकी लेक मी संताची शाईपानाचा आवाज येत नाही शाईपान थोडं कडक करा. लाडकीले कमी संताची मजवर कृपा बहुताची अकई चुडा हतिया लांकन मोती नाकाला बोध मुरारी शृंगारीला 84चा सिक्का केला तुका तुकी उतरला 6 नकेचा कौल दिला आणि म्हणून सगळ्या संतांची खऱ्या अर्थानं लाडाचे लेख असल्यामुळं आज या ठिकाणी सेवा सांगण्यासाठी या ठिकाणी या गादीवर उभी आहे. विठाला 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 विठ्ठल 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 आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विन जीवा सुख न हे
एरती माई के दुःखाची जनिती नाही आद्यंती अवसान. बघा आज जर कार्यक्रमाचं औचित्य पाहिलं तर आज या ठिकाणी श्राद्ध आहे. श्राद्धाच्या निमित्तानं आजची कीर्तन रूपी सेवा करण्याचं जे भाग्य आहे ते या ठिकाणी माझ्या वाट्याला आलेला आहे. तो म्हणजे असलेला हा इंगळे परिवार. या इंगळे परिवाराच्या वतीनं आणि या इंगळे परिवाराच्या वतीनं ज्यांनी मला कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं ते म्हणजे या ठिकाणी आमचे सुनील मामा घुले असतील आणि त्यांचे मित्र असलेले आमचे रघुनाथ दादा. खऱ्या अर्थानं त्यांच्या कृपा आशीर्वादानं या दोन्ही बंधूंच्या वतीनं इंगळे परिवाराच्या वतीनं आजची ही कीर्तन रूपी सेवा करण्याची संधी या ठिकाणी माझ्या वाट्याला आलेली आहे. त्याबद्दल परत एकदा या दोन्ही बंधूंचे या ठिकाणी मी मनापासून या ठिकाणी आभार मानते. ताई, खऱ्या अर्थानं आमच्या वडिलांचा कार्यक्रम आहे आणि आमच्या वडिलांचा जो शेवट आहे तो खऱ्या अर्थानं कसा झाला पाहिजे, गोड झाला पाहिजे, चांगला झाला पाहिजे. त्यासाठी आम्हाला कीर्तन ठेवायचे. त्यासाठी तुम्ही या, तुमच्या टाळकरी मुली आणा, गाणारे आणा, गायक आणा, वादक आणा आणि सगळ्या संचासह खऱ्या अर्थानं आमची सेवा कशी झाली पाहिजे, गोड झाली पाहिजे. म्हणजे आज खऱ्या अर्थानं विठ्ठल बाबांचा आजचा हा शेवटचा दिवस गोड होण्यासाठी तुम्हाला मला इथं बोलावलेला आहे. याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, यादसाठी केला होता अट्टहास, यादसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, यादसाठी केला होता अट्टहास, यादसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस, शेवटचा दिस गोड बाबा, गोड बाबा. आता निशिने आवलो बंदा, आता निशिने आवलो विसावा. शेवटचा दिस, शेवटचा दिस गोड बाबा, जय हो. आता निशिने पावलो विसावा, आता निशिने पावलो विसावा. याजसाठी केला होता अट्टहास, होता अट्टहास, जय हो. साठी केला होता अट्टहास, वा, टाळकरी. होता अट्टहास. शेवटचा दिस गोड भावा, शेवटचा दिस गोड भावा. हे याजसाठी केला होता अट्टहास, होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास, होता अट्टहास. शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा. याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. काय या बाबांचा शेवटचा जो दिवस आहे तो गोड होण्यासाठी आज या मुलांनी एवढा मोठा सोहळा ऐका नाही, ब्राह्मण बोलावून पिंडदान, मला बोलावून ज्ञानदान आणि आपल्या सगळ्यांना बोलावून अन्नदान. श्राद्धाच्या दिवशी पिंडदान, अन्नदान आणि ज्ञानदान हे तीनही दान खऱ्या अर्थानं करावे लागतात. आणि जर श्राद्धाच्या दिवशी तीनही दान झाले तर गेलेल्या व्यक्तीला ऐका नाही स्वर्गामध्ये काय मिळत असते, चांगली गती खऱ्या अर्थानं मिळत असते. म्हणून श्राद्धाच्या दिवशी आई वडील गेल्यानंतर पिंडदान करावं लागतं, अन्नदान करावं लागतं, ज्ञानदान करावं लागतं. याप्रमाणे या दोन्ही मुलांनी ऐका नाही आज या ठिकाणी पिंडदान ब्राह्मण बोलावून केलं, ज्ञानदान मला बोलावणे, अन्नदान तुम्हाला आपल्याला बोलावणे. म्हणजे एवढा मोठा गोड कार्यक्रम खऱ्या अर्थाने या कुटुंबाने या परिवाराने केला. आणि जे केलं ते खऱ्या अर्थाने या वडिलांसाठी केलं. पण या विठ्ठल बाबांचा विठ्ठल नाव ठेवण्याचं कारण त्यांचे जे वडील आहे सदाशिव बाबा ऐके नाही, यांनी इथून तर पंढरपुरापर्यंत अगदी लोटांगण घातलं. का खऱ्या अर्थानं मुलगा कसा व्हावा, चांगला व्हावा, भक्तराज व्हावा. म्हणून ज्या विठ्ठलासाठी या बाबांचं नाव विठ्ठल ठेवण्याचं एकच कारण आहे का त्यांचे वडील जे सदाशिव बाबा आहेत, या सदाशिव बाबांनी इथून जोरव्यापासून ते पंढरपुरापर्यंत लोटांगणं घातली. आणि लोटांगणं घातल्यानंतर हा मुलगा खऱ्या अर्थानं त्यांना झाला. आणि म्हणून त्यांचं नाव काय ठेवलं, विठ्ठल ठेवलं. लोटांगण घालण्याचं कारण का माझ्या जीवनामध्ये मुलगा जन्माला यावा. पण कशा जन्माला यावा, भक्तराज व्हावा गुंडा, त्याचा तिनी लोकी झेंडा, त्याचा तिनी लोकी झेंडा, त्याचा तिनी लोकी झेंडा.
भक्त राजा ऐसा गुंडा त्याचा तिनी लोकी जेंडा भक्त राजा भावा ऐसा त्याचा तिनी लोकी झेंडा तिनही लोकांमध्ये झेंडा लागला पाहिजे असा मुलगा माझ्या पोटी यावा म्हणजे या बापानं सुद्धा इथून लोटांगण घातले या लेकासाठी बाप आपलं कर्तव्य करायला कधीच विसरत नाही याच्यावरूनच खऱ्या अर्थानं बाप म्हणजे काय याची खऱ्या अर्थानं काय होते जाणीव झाल्याशिवाय राहत नाही विठाला 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 विठ्ठल 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 म्हणून खऱ्या अर्थानं त्यांचं नाव ठेवलं विठ्ठल आणि विठ्ठल नामामध्ये खऱ्या अर्थानं किती मोठी ताकद आहे हे तुम्हाला माहिती माझ्या भगवंताचं नाम आहे त्याचं नाव म्हणजे विठ्ठल म्हणून एखाद्याच्या हृदयाची पंपिंग होत नसेल अटॅक असेल तर डॉक्टरांनी सुद्धा संशोधन काढले आज काय का विठ्ठल नामाचा काय करायचा जप करायचा जप आणि जो 10 मिनिटं रोज विठ्ठल 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 नामाचा जप करतो ना त्याचं हृदय सुद्धा व्यवस्थित चालल्याशिवाय राहत नाही ही ताकद विठ्ठल नामामध्ये आहे म्हणून नुसतं विठ्ठल हाक जरी मारली ना आहे की नाही तरी खऱ्या अर्थानं एवढं मोठं काय होतं पुण्य होतं म्हणजे चांगलं जीवन खऱ्या अर्थानं जगलं पाहिजे त्या भगवंताचं भजन केलं पाहिजे असे विठ्ठल बाबा त्यांचं असलेलं या ठिकाणी आजचं हे श्राद्ध आहे पुण्यस्मरण आहे थोडक्यात या कुटुंबातला एक बाप गेलेला आहे बरोबर आहे या कुटुंबातला एक कर्ता पुरुष या ठिकाणी गेला म्हणून रघुनाथ दादांनी मच्छिंद्र दादांनी एवढा मोठा कार्यक्रम ठेवला आपल्या वडिलांसाठी मी तर म्हणेल आज एवढं मोठं श्राद्ध केलं तुम्हाला बोलावलं मला बोलावलं आपल्या सगळ्यांना बोलावलं मी तर म्हणेल एवढा मोठा कार्यक्रम आज केला एवढा मोठा खर्च केला मी तर सांगेन या दोन्ही लेकांना खऱ्या अर्थानं आज बाप कळाला बापाचं प्रेम कळालं बापाची माया कळाली बापाचं महत्व कळालं 1 वर्ष झालं आमचे वडील या जगातून गेले 1 वर्ष झालं आमचे वडील या विश्वातून निघून गेले पण 1 वर्षामध्ये वडील गेल्यानंतर बापाची जागा कोणी भरून काढू शकत नाही बापाची उणीव कोणी भरून काढू शकत नाही बापाचा आशीर्वादचा हात खऱ्या अर्थानं आपल्या डोक्यावर राहिला नाही बाळा आलास का म्हणून विचारणारा चेहरा आज खऱ्या अर्थानं आमच्या डोळ्यासमोर राहिला नाही याची जाणीव खऱ्या अर्थाने या लेकरांना 1 वर्षामध्ये झाली का आमचे बाबा आमच्यासाठी काय होते आमचे वडील आमच्यासाठी काय होते याची जाणीव खऱ्या अर्थाने या दोन्ही बंधूंना झाली आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं आजचं श्राद्ध आहे कारण बाबा हो बाप तो कुटुंबामध्ये बापच असतो आहे का नाही म्हणून सेवेसाठी निवडलेला भंग सुद्धा जगद्गुरु तुकोबारायांचा आहे का जीवनामध्ये जर तुम्हाला सुख हवं असेल तुम्हाला जीवनामध्ये समाधान हवं असेल तुम्हाला जीवनामध्ये जर शांती हवी असेल तर काय करावं लागेल तुकोबाराय म्हणतात आपुला तो एक देव करून घ्यावा आणि तेने विनजीवा सुख नो हे तुकोबाराय म्हणत आपला कुठला तरी एक देव माना बाबा 1000 देवाची नावं घ्यायची नाही मग देव मानायचे आई बापाला देव माना पांडुरंगाला माना रामाला माना दत्ताला माना तुम्हाला जो देव आवडेल त्याला माना पण त्याशिवाय तुमच्या जीवाला सुख नाही त्याशिवाय तुमच्या जीवाला समाधान नाही त्याशिवाय तुमच्या जीवाला शांती नाही का कारण या प्रपंचामध्ये आला हा प्रपंच कसा आहे एरती माई के दुःखाची जनिती नाही आद्यंती अवसान हा प्रपंच संसार म्हणजे दुःखाचा बाजार आहे जिकडे तिकडे दुःखच आहे म्हणून ज्याचा नाश होत नाही जे कधी नाश पावत नाही ज्याचा कधी विनाश होत नाही असं धन कमवलं पाहिजे आणि ते धन म्हणजे माझ्या पांडुरंगाचं भजन अविनाश करी आपोलिया आईसे लावी मना पिसे गोविंदाचे या मनाला भगवंताच्या भजनाचं गोविंदाचं खऱ्या अर्थानं काय लागलं पाहिजे वेड लागलं पाहिजे आणि मरण असं आलं पाहिजे असं मरण आलं पाहिजे का आपण गेल्यानंतर आपल्या मृत्यूची बातमी ज्याला ज्याला कळाली ना आपण गेल्यानंतर आपल्या मृत्यूची बातमी ज्याला ज्याला कळाली ना त्याच्या डोळ्यातून आपल्यासाठी 2 थेंब होईना काय आलं पाहिजे पाणी आलं पाहिजे नाही तर लोक म्हणतात बरं झालं गावची पिढा गेली म्हणतात का नाही काहीच्या जाण्यानं सगळ्या जगाला आनंद होतो बरं झालं गावातली पिढा गेली यानं सप्ताह नीट होऊ दिला नाही राजकारण गावात नीट होऊ दिलं नाही यानं जावाचं जमू दिलं नाही यानं गावात भावाचं जमू दिलं नाही लोक म्हणतात बरं झालं गावची पिढा गेली काहीच्या जाण्यानं आनंद होतो पण काही माणसं या जगातून गेली ना काही माणसं जी समाजासाठी जगली जी समाजासाठी झटली ज्यांनी आपल्यासाठी काहीतरी चांगलं काम केलं अशा माणसाच्या मृत्यूची बातमी आपल्या कानावर जर पडली ना तर आपल्या डोळ्यातून खळकन काय येतं
पाणी येतं, अरे ती व्यक्ती चांगली होती, ती लवकर जायला नको होती, हा विचार आपल्या मनामध्ये येतो आणि खळकन आपल्या डोळ्याला पाणी येतं. मलाही तेच वाटतं, आपलं जगणं असं असावं, आपलं वागणं असं असावं, आपलं बोलणं असं असावं, आपलं चालणं असं असावं का आपण गेल्यानंतर आपल्या मृत्यूची बातमी ज्याला ज्याला कळाली ना त्याच्या डोळ्यातून आपल्यासाठी खळकन पाणी यावं. ते नाव कमवा, ती कीर्ती कमवा. तुका म्हणे का मरण्याची सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे विठ्ठल 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 असं नाव आणि अशी कीर्ती खऱ्या अर्थानं आपण कमवली पाहिजे. मरावे परी कीर्ती रूपी उरावे. मरायचं तुम्हाला येईन, मरायचं मलाही आहे, सगळ्यांना जायचंय, पण कसं मागा उरायचं कीर्ती रूपानं. कारण तुम्ही गेल्यानंतर, तुम्ही मेल्यानंतर, आपण गेल्यानंतर आपल्या आठवणी आणि आपली कीर्ती सगळ्यांच्या स्मरणामध्ये काय झालं पाहिजे, राहिली पाहिजे. असं आपलं जगणं वागणं आणि खऱ्या अर्थानं बोलणं असलं पाहिजे. बघा आज कार्यक्रमाचं औचित्य पाहिलं तर श्राद्ध आहे. जे गेलेत ते या कुटुंबातले विठ्ठल बाबा. बाप म्हणजे कुटुंबामध्ये काय आहे, बाप म्हणजे सुखाचा सागर आहे, बाप म्हणजे धैर्याचा डोंगर आहे. बाप म्हणजे सुखाचा सागर, बाप म्हणजे धैर्याचा डोंगर. ज्या घरात बाप आहे त्या घरात धाक आहे, ज्या घरात बाप आहे त्या घरात धाक आहे. ज्या घराचा बाप लवकर जातो त्या घराचा धाक सुद्धा लवकर संपला जातो. जोपर्यंत बाप घरात आहे तोपर्यंत भाऊ भावात आहे, जाऊ जावेत आहे. जोपर्यंत बाप घरात आहे तोपर्यंत भाऊ भावात आहे, जाऊ जावेत आहे. ज्या दिवशी घराचा बाप निघून जाईल त्या दिवशी भाऊ भावात नाही आणि जाऊ जावेत नाही. बाबा या गोष्टी पाहायला मिळतात केव्हा, कुटुंबातला बाप गेल्यानंतर. कारण जोपर्यंत बाप आहे ना तोपर्यंत अख्ख्या कुटुंबाला काय ठेवतो, बांधून ठेवतो. अरे भावानं भावाच्या पाठीशी उभं राहा, जावे ना जावाच्या पाठीशी उभं राहा, भावानं बहिणीच्या पाठीशी उभं राहा आणि बहिणीने भावाच्या पाठीशी उभं राहा. अरे संकट आलं ना तर एकमेकाला एकटं सोडू नका. तुम्ही सर्वांनी एकमेकाच्या पाठीशी खंबीरपणानं उभं राहा. हे ज्ञान देणारा कुटुंबामध्ये जर खऱ्या अर्थानं कोण असेल तर त्याचं नाव म्हणजे बाप. कारण या जगामध्ये अरे 33 कोटी देवांची बरोबरी करणारा जर कुटुंबामध्ये या जगात या विश्वामध्ये कोण असेल तर बाबा हो, त्याचं नाव म्हणजे खऱ्या अर्थानं बाप आहे. त्याचं नाव म्हणजे महिला मंडळ बाप आहे. आणि असा कष्ट करणारा बाप ज्या दिवशी जाईल त्या दिवशी आपल्याकडे ढसाढसा रडल्याशिवाय पर्याय नाही. महिला मंडळ आपली माहेरामध्ये मजा तोपर्यंत आहे, आपल्या माहेरामधला आनंद तोपर्यंत आहे का जोपर्यंत माहेरात बाप आहे. कारण ज्या वेळेला मुलगी माहेरात येते, माहेरामध्ये आली की 2-3 दिवस राहते, राहिली की बाबा मला हे नाही, बाबा मला ते नाही, बाबा मला हे घ्यायचं, बाबा मला ते घ्यायचं. बाप म्हणतो चल गाडीवर बस, संगनवेरला चल, तुला काय पाहिजे ते घेऊन देतो आणि उद्या तुला तुझ्या घरी सोडून देतो. आपले लाड पुरवणारा, आपले हट्ट पुरवणारा, आपल्या इच्छा पूर्ण करणारा महिला मंडळ जगाच्या पाठीवर कोण असेल तर त्याचं नाव म्हणजे बाप. बाप पोरीला घेऊन जाईल, तिला पाहिजे ते घेऊन येईल, तिला तिच्या सासरी खऱ्या अर्थानं पोच करील. म्हणून जोपर्यंत बाप आहे ना तोपर्यंत मुलीला मागण्याचा हक्क आहे, मागण्याचा अधिकार आहे. ती बाबांना म्हणते बाबा माझ्या घरी हे नाही, बाबा माझ्या घरी ते नाही, बाबा मला हे नाही, बाबा मला ते नाही, बाबा ही वस्तू मला आवडली, बाबा हे मला घेऊन जायचंय. बाप म्हणतो तुला कोण नाही म्हणता का, तुला जे हवं असेल ते उचल आणि घेऊन जा. हे स्वतःच्या लेकीला सांगणारा बाप. पण मुलगी म्हणते बाबा मला कोणी बोललं तर, मला कोणी काही म्हटलं तर, अगं तुला कुणाला बोलायची हिंमत आहे. अगं जोपर्यंत बाप हयात आहे ना तोपर्यंत या घरात तुला कुणाची सुद्धा बोलायची हिंमत नाही. अजिबात काळजी करू नको, तुला जे हवं असेल ते उचल आणि घेऊन जा. हे सांगणारा मुलीला बाप. पण जो बाप पोरीला सांगतो तोच बाप कालांतराने या जगातून निघून जातो, तोच बाप कालांतराने या विश्वामधून निघून जातो. ज्या वेळेला बाप निघून जातो ना त्यावेळेला मुलं रडतात, मुली रडतात. का, कारण एकदा का महिला मंडळ आपला बाप गेला. बाबा बाबा करीते बाबा कोणीच होईना, बाबा बाबा करीते बाबा कोणीच होईना. माझ्या बापाची घसर शेजे नराला येईना, माझ्या बापाची घसर शेजे नराला येईना. बाबा बाबा करीते बाबा साखरेचा खडा, तोंडात घालते गोड झाल्या दात दाडा. बाबा बाबा करीते बाबा सुखाचा सागर, बाबा बाबा करीते बाबा
सुखाचा सागर तिच्या कर्तृत्वाचा वृक्ष बहरला डेरेदार तिच्या कर्तृत्वाचा वृक्ष बहरला काय आपला बाप गेल्यानंतर बाबा बाबा करीते बाबा कोणीच होईना माझ्या बापाची ग सर शेजे नराला येईना शेजे नराला येईना आपला बाप गेल्यावर आपल्या बापाची सर जीवनात कुठल्याच परपुरुषाला येत नाही महिला मंडळ त्याचं नाव म्हणजे जीवनामध्ये असलेला बाप आहे बाप या जगातून निघून जातो बाप गेल्यावर कालांतराने ती मुलगी आईला भेटायला येते ज्या वेळेला आईला भेटायला आली पण तिला सवय झाली बाबा मला हे नाही बाबा मला ते नाही बाबा मला हे हवंय बाबा मला ते हवंय माझ्या घरी हे नाही माझ्या घरी ते नाही तेच आईला म्हणते आई मला हे हवंय ग आई मला ही वस्तू फार आवडली ग आई मी हे घेऊन जाऊ का ग आई माझ्या घरी हे नाही ग आई माझ्या घरी ते नाही ग आई काय म्हणते ए बाई मला नको विचारू तुझ्या भावाला विचार तुझ्या भाऊजाईला विचार आणि ते हो म्हटले तर घेऊन जा कळालं का आई काय म्हणते मला नको विचारू तुझ्या भावाला विचार तुझ्या भाऊजाईला विचार आणि ते हो म्हटले तर घेऊन जा का कारण आईला निर्णय घ्यायचा अधिकार नाही आईला स्वातंत्र्य नाही बाप स्वतंत्र विचाराचा आहे बाप स्वतः निर्णय घेतो तुला कोण बोलेल त्याच्याकडे मी पाहिल पण आई म्हणते मला नको विचारू बाई तुझे बाबा गेले आता माझा अधिकार हळूहळू कमी होत चालला तुझ्या भावाला विचार तुझ्या भाऊजाईला विचार आणि ते हो म्हटले तर घेऊन जा याला कारण आहे एकदा का बाप गेला आणि एकदा का माय गेली असं म्हणतात आई बापाच्या माघारी भाऊ भाऊजाया कोणाच्या आई बापाच्या माघारी भाऊ भाऊजाया कोणाच्या चिमण्या निघाल्या उन्हाच्या चिमण्या निघाल्या उन्हाच्या धारा लागल्या पाण्याच्या धारा लागल्या पाण्याच्या धारा लागल्या पाण्याच्या काय आई बाप गेले ना अरे मुलगी भर उन्हाची येते भर उन्हाची निघते पण बाई ऊन खाली झाल्यावर जा असं म्हणायला सुद्धा तिला कोणी उरत नाही तेव्हा ती म्हणते आई बापाच्या माघारी भाऊ भाऊजाया कोणाच्या चिमण्या निघाल्या उन्हाच्या धारा लागल्या पाण्याच्या धारा लागल्या पाण्याच्या रडत रडत आपल्या सासरी जाते का आई नाही राहिली बाप नाही राहिला बाप या जगातून गेला या विश्वामधून गेला म्हणजे बाप म्हणजे जीवनामध्ये असलेला आनंद आहे का नाही बाप म्हणजे जीवनामध्ये असलेला आनंद आणि बाप म्हणजे आपल्या जगण्याचं माप बाप म्हणजे आपल्या जगण्याचं माप आणि बाप म्हणजे आपल्या पाठीवर मारलेली शाबासकीची आणि आपुलकीची थाप बाबा तिचं नाव म्हणजे बाप गाच्या थापेची बरोबरी कुणी सुद्धा करू शकत नाही इतका जीवनामध्ये खऱ्या अर्थानं महत्वाचा आहे महिला मंडळ त्याचं नाव म्हणजे बाप आणि तो बाप हे ज्या वेळेला जग सोडून जातो तो बाप ज्या वेळेला विश्व सोडून जातो तो बाप ज्या वेळेला या कुटुंबाचा निरोप घेतो ना त्यावेळेला रडल्याशिवाय पर्याय नाही म्हणावं लागतं बाबा कशाला सोडून गेले तो स्वर्गाला ओ कोण वागविला तुझ्या या बाळाला बाबा कशाला सोडून गेले तो स्वर्गाला ओ कोण वागविला तुझ्या या बाळाला हे जमले असतीला नातेवाईक शेवटच्या भेटीला दोन दिवसात विसर पडेल तुझ्या या लाडक्याला हो बाबा आज सगळं जग आलं पाहुणे आले रावळे आले नातेवाईक आले आपतेष्ट आले सगळे आले सोयरे आले कोणी यायचं राहिलं नाही पण या सगळ्यांमध्ये आज तुम्ही एकटे नाही आहात या सगळ्यांमध्ये तुम्ही आम्हाला कुठं दिसत नाही बाबा ही सगळ्यात मोठी आज काही आहे उणीव आहे का सोडून गेले बाबा वनवासाला हो कोण वागविल तुझ्या या बाळाला बाबा कशाला सोडून गेले तो स्वर्गाला हो कोण वागविल तुझ्या या बाळाला ए कुणाचा तात्या कुणाचा काका कुणाचा मामा रे बाबा मी नाही जगामध्ये कोणीच नाही रे बाहेर जाऊ कमी ए कुणाचा तात्या कुणाचा काका कुणाचा मामा
एकदा का आपला बाप गेला, कुणाचा तात्या, कुणाचा काका, कुणाचा मामा, कुणाचा दादा, अरे कुणालाही बाबा म्हणून हाक मारा. आपल्या बापाचे सर जीवनामध्ये खऱ्या अर्थानं कधीच येत नाही. हे सोडून गेले बाबा वनवासाला, ओ कोण वागविल तुझ्या या बाळाला, ओ बाबा कशाला सोडून गेले तवो स्वर्गाला, ओ कोण वागविल तुझ्या या बाळाला, कोण वागविल तुझ्या या बाळाला, कोण वागविल तुझ्या या बाळाला, तुझ्या या बाळाला, तुझ्या या बाळाला. बाप गेल्यावर बापाची किंमत कळते. सगळे आईवर बोलतात, सगळे आईचे गोडवे गातात, पण आईच्या तुलनेमध्ये माझा बाप सुद्धा खऱ्या अर्थानं कुठे कमी पडत नाही. माझा बाप सुद्धा जीवनामध्ये किती महत्त्वाचा आहे या गोष्टी खऱ्या अर्थानं जाणून घेतल्या पाहिजे. ऐकाने स्वतःच्या मुलीसाठी वैकुंठाहून खाली येणारा बाप, त्यांचं नाव म्हणजे तुकाराम महाराज. स्वतःचा मुलगा राम वनवासाला निघाला म्हणून पाठीमागं राम राम करत प्राण सोडणारा बाप, त्यांचं नाव म्हणजे दशरथ राजा. रात्री 12 वाजता यमुना नदीमधून मथुरेहून कुळाला रात्री 12 वाजता स्वतःच्या लेकराला पोच करणारा, माझं लेकरू जगलं पाहिजे, माझं लेकरू वाचलं पाहिजे, एवढे गेले, काही वाटलं नाही. पण हे दिसायला देखणं आहे, सुंदर आहे, माझा कृष्ण जगायला पाहिजे म्हणून स्वतःच्या लेकराला रात्री 12 वाजता मथुरेहून यमुना नदीमधून गोकुळाला पोच करणारा जर कोण असेल तर बाबा हो, त्याचं नाव म्हणजे बाप करी जोडी लेकुराचे ओडी, बाप करी जोडी लेकुराचे ओडी, करी जोडी लेकुराचे ओढी, बाप करी जोडी लेकुराचे ओढी, आपोली कुरवंडी वाळवणी, आपोली कुरवंडी वाळवणी, आपोली कुरवंडी वाळवणी, आपोली कुरवंडी वाळवणी. एक एक केला मीराची चांदणी, एक एक केला मीराची चांदणी, आपली कुरवानी वाळवणी, आपली कुरवानी वाळवणी, एक केला मीराची चांदणी, एक केला मीराची चांदणी, बाप करी जोडी लेकुराचे ओढी, बाप करी जोडी लेकुराचे ओढी, आपोली कुरवंडी वाळवणे, बाप करी जोडी लेकुराचे ओढी, बाप करी जोडी लेकुराचे ओढी, आपुली कुरवंडी, आपुली कुरवंडी वाळवणी, वाळवणी वाळवणी वाळवणी. वा. बाप करी जोडी लेकुराचे मोढी, आपुली कुरवंडी वाळवणी. रामासाठी प्राण सोडणारे बाप म्हणजे दशरथ राजा, भगवान कृष्णाला पोच करणारे ऐका नाही वसुदेव, बरोबर आहे ना. आणि स्वतःच्या मुलीसाठी वैकुंठाहून खाली येणारे तुकोबराया. इतकं स्वतःच्या लेकरावर प्रेम करणारा जर या जगाच्या पाठीवर कोण असेल तर बाबा हो, त्याचं नाव म्हणजे बाप आहे, बरं का महिला मंडळ. कारण ज्याच्या हृदयामध्ये अपार माया साठलेली आहे ऐका ना, चेहऱ्यावर कधी दुःख दाखवत नाही. कितीही दुःख असलं ना तरी बायकोला सांगत नाही, पोरांना सांगत नाही, कुटुंबाला सांगत नाही. का? अरे जी घटना ऐकून माझ्या डोळ्याला पाणी येतं, हे जर माझ्या बायकोला कळालं, हे जर माझ्या मुलांना कळालं, हे माझ्या नातवंडाला कळालं तर सगळे रडल्याशिवाय राहणार नाही. सगळे रडण्यापेक्षा सगळं दुःख मी एकट्यानं सहन केलेलं बरं. म्हणून कधी कधी अशा घटना असतात का कधीच
खऱ्या अर्थानं आपला पती काही घरी सांगत नाही, त्यावेळेला तिसरी विचारते का हो काही टेन्शन आहे का, बोला बरं, मन मोकळं करा. पण तरी आमचं पुरुष मंडळ काही मन मोकळं करत नाही. का? कारण त्यांना त्यांच्या कुटुंबाची काळजी आहे. अरे मी रडलो ना तर बाजूला जाऊन रडेल, एकटा जाऊन रडेल, गोदडीत घुसून रडेल, लांब जाऊन रडेल, पण माझ्या कुटुंबाला कळालं ना तर हे सगळे माझ्या समोर रडल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांचं दुःख मला या डोळ्यानं बघवणार नाही. म्हणून किती दुःख जरी झालं ना तरी आपलं मन कधी कुणासमोर मोकळं करत नाही. त्याचं नाव म्हणजे बाप. कारण त्या बापानं सांगितलं नाही म्हणजे त्याचा काही स्वार्थ नाही, पण त्या बापानं सांगितलं नाही याला कारण आहे का याचा त्रास माझ्या कुटुंबाला होऊ नये. कारण आपल्यासाठी ज्याच्या हृदयामध्ये अपार माया आहे, अपार प्रेम आहे, त्याचं नाव म्हणजे उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कोणा डोळ्यातल पाणी. उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कोणा डोळ्यातल पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, वटामध्ये असो जरी काना वाकला. गडी मार तू थांब जरा ऐक त्याची दापर, गडी मार तू थांब जरा ऐक त्याची दापर. लैया वगड्या गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. लैया वगड्या गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. मुकी मुकी माया त्याची मुकी गाल मेला, मुकी मुकी माया त्याची मुकी गाल मेला. लेकराच्या पायी उभा जन्म उधाळेला, आधाराचा वड जण वाकल आभाळ. त्याच्या आईना पाचळा जिनारान माळ, हो जिनारान माळ. गाडी मारतो धाम जरा ऐक त्याची धापर, गाडी मारतो थांब जरा ऐक त्याची धापर. लैया वगड्या गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. लैया वगड्या गड्या उमगाया बापर, उमगाया बापर, उमगाया बापर, उमगाया बापर. ऐका नाही, हयात आहे तोपर्यंत किंमत कळत नाही, गेल्यानंतर आपल्याकडं रडल्याशिवाय या ठिकाणी पर्याय नाही. म्हणून माझं म्हणणं आहे, गेल्यानंतर त्या बापासाठी रडत बसण्यापेक्षा हयात आहे तोपर्यंत काय केलं पाहिजे. तू कामाने करा सेवा, आली जीवावरी तरी, आली जीवावरी तरी, आली जीवावरी तरी. म्हणून तुम्हाला सांगते, तुम्हाला सुख हवंय, तुम्हाला समाधान हवंय, तुम्हाला शांती हवी आहे, तर या प्रपंचाला या संसाराला जोड द्यायची आई बापाच्या सेवेची. कशाची द्यायची? आई बापाच्या सेवेची. तुम्हाला जीवनामध्ये सुख हवंय, तुम्हाला जीवनामध्ये समाधान हवंय, तुम्हाला जीवनामध्ये शांती हवी आहे, तर या प्रपंचाला या संसाराला जोड द्यायची नामस्मरणाची. कशाची द्यायची? नामस्मरणाची. असो कोणी संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. कारण तुम्हाला सगळ्यांना काय पाहिजे? सुख पाहिजे, बरोबर आहे? सुख पाहिजे. मग सुख तुम्हाला कुठं मिळेल? जो सुखी त्याच्याकडे गेलं पाहिजे ना. अरे जो दुःखी त्याच्या दारात गेलं तर पदरात काय पडणार? पदरात काय पडणार? दुःखच पडणार. मग तुम्हाला सुख पाहिजे, मग या जगामध्ये जो सुखी आहे त्याच्याकडे गेलं पाहिजे. मग या जगातला सुखी कोण आहे? हो कोण आहे? सुखरूपाईसा, सुखरूपाईसा तुझा कोण सांगा. माझ्या पांडुरंगा सारे खातो, माझ्या पांडुरंगा सारे खातो. न लगे हिंडणे, न लगे हिंडणे मुंडणे ते काय. सुख पाहिजे ना. मग जो सुखी आहे त्याच्याकडे जा. मग या जगात सुखी कोण आहे? या जगात सुखी कोण आहे? आणि सुखी असून सुद्धा मग जो देव सुखी आहे तो या जगामध्ये कुठं आहे? वो चंद्रभागेच्या तिरी
घुमेनाद हरी हरी ग टाळ करी चंद्रभागेच्या तिरी ग घुमेनाद हरी हरी ग हे तलीन यो वार करी ग विठू माऊली चराचरी ग हे तलीन यो वार करी ग विठू माऊली चराचरी ग अशी पंढरी पंढरी ग अशी पंढरी पंढरी विठुरायाची नगारी नगरी ग विठुरायाची नगारी नगरी ग अशी पंढरी पंढरी ग अशी पंढरी पंढरी ग विठुरायाची नगरी नगरी ग विठुरायाची नगरी नगरी ग मृदुंग टाळ सांज सकाळ नामात तुझ्या रमत भरुणाल कसा भाळ नाम घोष तुझा घुमा नाम घोष तुझा घुमतो, नाम घोष तुझा घुमतो. मृदुंग टाळ सांज सकाळ नामात तुझ्या रमत भरुणाल कसा भाळ नाम घोष तुझा घुमा नाम घोष तुझा घुमतो, नाम घोष तुझा घुमतो. झाली जुनी अशी पंढरी झाली जुनी चोरी झाली विठ्ठलाची विठ्ठलाची ग अशी पंढरी 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 ग अशी पंढरी पंढरी ग अशी पंढरी पंढरी विठुरायाची नगरी नगरी ग विठुरायाची नगरी नगरी ग जम्बो या दीपा माझे एक पंढरपूर गाव हे जम्बो या दीपा माझे एक पंढरपूर गाव धर्मादे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव हे धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव चला जाव तया ठाया काही भोजन मागाया चला जाऊ तया ठाया भोजन मागाया चला जाव तया ठाया काही भोजन मागाया चला जाऊ तया ठाया काही भोजन मागाया हो, हो. त्याचे चरणी लक्ष लागो विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो विठोबाचा धर्म लागो जय हो. त्याचे चरणी लक्ष लागो विठोबाचा धर्म लागो त्याचे चरणी लक्ष लागो विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो हे विठोबाचा धर्म जागो त्याच्या चरणी लक्ष लागो त्याचे चरणी लक्ष लागो त्याच्या चरणी लक्ष लागो त्याचे चरणी लक्ष लागो काय कुठं बसलाय सुख देणारा कुठे जम्बू या दीपा माझी एका पंढरपूर गाव म्हणून तर सदाशिव बाबा तिथं लोटांगर घालत गेले ना म्हणून विठ्ठल बाबा मिळाले आहे का नाही सुख देणारा तिथं बसलाय बाबा तुम्ही रोज अभंग म्हणता रूप पाहता लोचणी आणि सुख झाले ज्याचं रूप पाहिलं तरी आपल्या जीवाला सुख होतंय सर्व सुखा जागर बाबर रुक्मा देवीवर सर्व सुखा जागर म्हणे नरहरी सोनार सुख पाहिजे ना मग तिथं जावं लागेल त्याच्या चरणावर डोकं टेकवावं लागेल आणि एकदा का त्याच्याजवळ गेले त्याच्या चरणावर डोकं टिकवलं का तुमच्या इतका सुखी या जगात कोणी नाही कारण सुखरूप तू आहे सुखरूप आहेसा सुखरूप आहेसा तुझा कोण सांगा माझ्या पांडुरंगा सारी खातो त्याच्या इतका सुखीच या जगात नाही ना आपले लोक म्हणजे आपण सुखी आहात का आपण सगळे दुःखी नित्य उठून खावं याची चिंता रोज उठून आपल्या मग चिंता टेन्शन काळजी आहे का नाही आपण या जगामध्ये सुखी जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मना तुझी शोधून बाई बाबा विचारा आपल्या मनाला कोण आहे सुखी मन सांगेल बाबा आपण काही सुखी नाही पण या विश्वामध्ये तुम्हाला सुख हवंय
प्रपंच दुःखाचाच आहे, यामध्ये शंका नाही. पण तुम्हाला जीवनात सुख हवंय, तुम्हाला जीवनात समाधान हवंय आणि तुम्हाला जीवनात शांती हवी असेल तर हजारो देवांची नावं घेऊन फायदा नाही. मग जो सुखी आहे त्याच्याकडे जा आणि जर त्याचं भजन केलं, हजारो देवांची घ्यायची नाही. मग रामाचं करा, कृष्णाचं करा, दत्ताचं करा, विठ्ठलाचं करा, पांडुरंगाचं करा. मी म्हणणार नाही याच देवाचं करा, तुम्हाला जो देव आवडेल त्याचं करा, पण एकाच करा. हजारो देवांची नावं घ्यायची नाही, भजन करायचं एका देवाचं. आणि जर एका देवाचं भजन केलं तर खऱ्या अर्थानं काय होईल? अभंगाच्या पहिल्या चरणात आपुला तो एक देव करोनी घ्यावा, 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 आपुला तो एक देव करोनी घ्यावा. तेने बिना जीवा सुख नाही, वा वा, क्या बात है. तेने बिना जीवा सुख नाही, ये रती माई के दुखाची जनीती, ये रती माई के दुखाची जनीती. तन बिना जीवा सुख नाही, तन बिना जीवा सुख नाही, ये रती माई के दुःखाची जयंती, जय हो. ये रती माई के दुःखाची जयंती. आपुला तो एक, आपुला तो एक देव करोनी घ्यावा, तन बिना जीवा सुख नाही, तन बिना जीवा सुख नाही. आपुला तो एक देव करोनी घ्यावा, त्याने विना जीवा सुख नये, त्याने विना जीवा सुख नये. हे सुख रो, हे सुख रो हे. वा, आपुला तो एक देव करोनी घ्यावा, त्याशिवाय या जीवाला सुख नाही. तेने विना जीवा सुख नये. ऐक नाही, तोपर्यंत जीवाला सुख मिळणार नाही. कुठला तरी एक देव आपला माना. का? कारण हा प्रपंच संसार कसा आहे? दुःखाचा बाजार आहे. जिकडं पाहावं तिकडं खऱ्या अर्थानं दुःखच आहे. कारण हा प्रपंच हा संसार म्हणजे दुःखाचा बाजार आहे. त्याला वाटतं तो सुखी, त्याला वाटतं तो सुखी, त्याला वाटतं तो सुखी. कुणीच या जगात सुखी नाही. ऐका नाही, ज्यानं मातीचं घर बांधलं, एखाद्यानं पत्रा बांधला ना, तो म्हणतो अरे माझ्यापेक्षा तो सुखी आहे, त्यानं पत्र्याचं घर बांधलं. ज्यानं पत्र्याचं बांधलं ना, एखाद्यानं फक्त घरावर स्लॅब टाकू दे, स्लॅब, तो म्हणतो अरे माझ्यापेक्षा त्यानं स्लॅब टाकला तो सुखी आहे. ज्यानं घरावर स्लॅब टाकला आणि दुसऱ्याचा दुसरा मजला झाला ना, म्हणतो त्यानं 2 मजले बांधला तो सुखी आहे. दुसऱ्यानं 3 मजले बांधला तो सुखी आहे. आणि ज्यानं सगळी बिल्डिंगच बांधली तो म्हणतो तो सुखी आहे. आपल्या सुखाच्या ज्या व्याख्या आहेत त्या बदलत जातात बरं का. पण आपली तुलना कधी कुणाशी करायचीच नाही. ऐका नाही, ठेविले आनंदे तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. आणि जर तुम्ही नुसते तुलना करत राहिले ना, तर या जगामध्ये कधी सुखी होणार नाही. कधी कोणाबरोबर तुलना करायची नाही. मला भगवंतानं जेवढं ठेवलंय ना, जेवढं दिलंय ना, त्यामध्ये मी कसा आहे बाबा? सुखी आहे. त्यामध्ये मी कसा आहे? समाधानी आहे. कधी कोणाशी तुलना करायची नाही. आणि दुसऱ्याची जरी तुलना केली तर तो त्या जगात आपल्या इतका सुखी नाही. कसा नाही? 2च मिनिटात सांगते. प्रपंच कसा आहे, संसार कसा आहे. 2 नवरा बायकोचे जोडपे शेजारी राहायचे बरं का. एक नवरा बायकोचं जोडपा असं होतं, समोरासमोर आले का नुसते भांडायचे. एवढे भांडायचे का दोघांच्या मध्ये जर तिसरा उभा केला तर जाग्यावर पेटल्याशिवाय राहणार नाही, एवढा राग. आणि एक दुसरा नवरा बायकोचं जोडपा असं होतं, समोरासमोर आले का नुसते हसायचे. आता हे इकडून राहायचे आणि हे इकडून रस्त्याच्या इकडून तिकडून राहायचे. हे दोघं समोरासमोर आले का नुसते हसायचे आणि हे दोघं नुसते भांडायचे. आता ज्याची बायको भांडायची ना, तो म्हणायचा काय मला बायको मिळाली,
काही दशीन मिळाली काही दशीन, जेव्हा बघावं तेव्हा नुसती भांडते. आणि काही शेजारच्याला बायको मिळाली म्हणे, ऐका नाही, जेव्हा बघावं तेव्हा दोघे नुसते हसतात. त्याला काय लक्ष्मी मिळाली म्हणे, कारण प्रपंचात बायको कशी पाहिजे, काही दशीन पाहिजे का, नाही, लक्ष्मी पाहिजे. आणि जर लक्ष्मी मिळाली तर तुमचा प्रपंच संसार शेवटाला गेला बाबा, आहे का नाही. तशी त्याची बायको तो नुसता हसायचा. आता ज्याची बायको रुसायची ना, फक्त शिवाय द्यायची ना, तो म्हणायचं काय यानं नशीब काढलं बाबा, काय याला बायको मिळाली. दोघंही जेव्हा पावा तेव्हा नुसते हसतात. आता याचा सुखी संसाराचा मंत्र एकदा मला विचारून घेतला पाहिजे. तुलना करणं सोपं नाही, आणि केली तर आपल्यापेक्षा या जगात कोणी सुखी नाही हे आपल्याला कळून जातं. आणि मग यानं तुलना करायला सुरुवात केल्यावर तो म्हटला का रे तुझ्या इतका सुखी या जगात नाही. म्हणे का, अरे जेव्हा बघावा तुझी बायको तेव्हा निसते हसते, तुम्ही दोघंही असता, तुझ्या इतका सुखी या जगात नाही. तो म्हणतो ए बाबा असं कसं म्हणतो रे, तुझं बरं आहे पण माझं बरं नाही. काय म्हटला, तुझं बरं आहे पण माझं बरं आहे, बरं नाही. म्हटलं कसं काय, म्हणे मला तुला भेटायचंय, भेट. म्हटलं बोल ना. म्हणे इथं नको, मळ्यात भेट बाबा, या बायांमध्ये नको. मळ्यात गेला, दोघे जण मळ्यात गेले. म्हणे बोल काय काम आहे. अरे काय नशीब काढलं भावा, काय तुला बायको मिळाली, लक्ष्मी मिळाली. लक्ष्मी, अरे तुझी बायको सदा न कदा हसते, तू तुझ्या बायकोला नेमकं हसवायला करतो तरी काय, एवढाच मंत्र मला दे. म्हणजे माझी हसली तर हसली, ऐका बरं का घरी जाऊन, म्हणजे तुमच्या हसल्या तर हसल्या, माझी हसली तर हसली, सांग बाबा काय आहे मंत्र. त्यावेळेला तो म्हणतो अरे मला काही विचारू नको, मी तुला सांगतो ना तुझं बरं आहे. तुम्ही दोघं भांडताना तुझं बरं आहे बाबा पण माझं बरं नाही. हा म्हणतो का रे तुला सांगायचंच नाही का रे, हा तुला माझा सुखाचा संसार बघायचाच नाही का रे. अरे सांग ना, तू तुझ्या बायकोला हसवायला नेमकं करतो तरी काय. हा म्हटलं ऐक, मी ज्या वेळेला सकाळी घरी येतो आणि घरी आल्यानंतर माझ्याकडून आणायचं काही विसरलं, यायला उशीर झाला, तर माझी बायको सदा ना कदा चुलीच्या कोपऱ्याला बसलेच असते स्वयंपाक करत. मला यायला उशीर झाला ना, आणायचं काही विसरलं ना, ती मागं पुढं पाहत नाही, कोपऱ्यातलं लाटणं घेते आणि मला फेकून मारते. म्हटलं काय, कोपऱ्यातलं लाटणं घेते आणि मला फेकून मारते. आणि जर ते लाटणं हुकलं तर हुकल्याचा आनंद मला होतो म्हणून मी मोठ्या मोठ्यानं हसतो, आणि जर ते लाटणं मला लागलं तर लागल्याचा आनंद तिला होतो म्हणून ती मोठ्या मोठ्यानं हसते. आहेत का सुखी, करायची का अशी लाटण्याची मारामारी, नको. तर म्हटलं नको बाबा, आमचं बरं आहे, ऐका नाही. म्हणजे आपल्याला असं वाटतं की ते दोघे हसतात म्हणजे ते दोघे सुखी आहेत, पण या जगामध्ये या विश्वामध्ये कधीच कोणाशी तुलना करायची नाही, कारण आपल्या इतका सुखी या जगामध्ये कुणी नाही. का, कारण हा प्रपंच कसा आहे, हा संसार खऱ्या रती माई के दुःखाची जनिती, 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 हे रती माई के दुःखाची जनिती, रती माई के दुःखाची जनिती, रती माई के दुःखाची जनिती, रती माई के दुःखाची जनिती. नाही आधी अंती अवसान, 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 रती माई के दुःखाची जनिती, 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 नाही आधी अंती अवसान, नाही आधी अंती अवसान, रती माई के दुःखाची जनिती, नाही आधी अंती अवसान, नाही आधी
अंती अवसान 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 वा एरती माई गे दुःखाची जनिती नाही आधी अंती अवसान असा प्रपंच आहे, संसार आहे. या जगामध्ये कुणी सुखी नाही, पण या प्रपंचाला संसाराला जर नामस्मरणाची जोड दिली ना तर तो जीवनामध्ये तो संसार सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. पण त्याला जोड कशाची द्यायची? आई वडिलांच्या सेवेची. आणि त्याला जोड द्यायची जीवनामध्ये नामस्मरणाची. कारण या मनाला कसली वेळ लागलं पाहिजे? भगवंताच्या भजनाचं. कारण चांगला विचार असो अथवा वाईट कुठे येतो? या मनात येतो. येतो का नाही? विचार कुठे येतो? मनात येतो. म्हणून या मनामध्ये विचार कसे आले पाहिजे? चांगले आले पाहिजे. आणि चांगले विचार येण्यासाठी हे मन कुठं वाहिलं पाहिजे? देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यासानी पडोने दी हो, संसार व्यासानी पडोने दी देवा माझे मन लागो तुझे चरणी. हे मन भगवंताच्या पायावर वा, ऐका नाही. म्हणजे या मनाला भगवंताच्या भजनाची काय लावा? गोडी लावा. कारण ज्याचा विनाश होत नाही असं काय आहे? अविनाश करी आपोलिया ऐसे आणि लावी मना पिसे, गोविंदाचे विठोबा रखुमाई हार आणि बुक्का घेऊन या, हार आणि बुक्का घेऊन या. हरी जय 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 विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. हरि जय जय हरि जय 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 विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. हरी जय 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 विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. हरि जय जय हरि जय 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 विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. हरी जय हरी जय हरि जय जय हरि जय 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 विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. हरि जय जय हरि जय 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 विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विनय करायला लावा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. इकडे लावा. रखुमाई. विठोबा रखुमाई. आणि जीवनामध्ये जाताना एकच सांगते, आपल्या आई बाबाची सेवा करा. या कुटुंबातले विठ्ठल बाबा या ठिकाणी गेले, बाबा गेले, बाबा म्हणून हाक मारण्याचा अधिकार या कुटुंबाचा संपला. सोडून या गेले बाबा आम्हा लेकरांना, बाबा 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 हाक मारू मी कुणाला. बाबा मुच्यासाठी कष्ट केले फार, सोडून या गेले बाबा सारा परिवार. भाऊ बहिणी रडत बसती सांदी कोपऱ्याला, आठवण येते बाबा याच घडीला. सोडून या गेले बाबा आम्हा लेकरांना, बाबा 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 हाका मारू मी कुणाला. म्हणून महिला मंडळ शेवट एकच करते कार्यक्रमाचं, पतीला परमेश्वर माना. कुणाला? पतीला देव माना, परमेश्वर माना. का? कारण जोपर्यंत कपाळावर, जोपर्यंत पती आहे तोपर्यंत कपाळावर कुंकू, जोपर्यंत पती आहे तोपर्यंत गळ्यात मंगळसूत्र, आणि जोपर्यंत पती आहे तोपर्यंत बोटात जोडवी. आणि लेणं लेण्याचा अधिकार आपल्याला तोपर्यंतच आहे का जोपर्यंत कुटुंबामध्ये तुमचा नवरा आहे आणि लेकरांचा बाप आहे. आणि ज्या दिवशी जाईल त्या दिवसापासून कपाळाला कुंकू नाही, गळ्यात मंगळसूत्र नाही, बोटात जोडवी नाही. त्या दिवशी डसडस रडावं लागतं. म्हणून शेवट एकच करते, बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी, बाप माझा वेदनाचा धनी.
पती गेल्यावरती काळेल कुंकवाचे मोल, पती गेल्यावरती काळेल कुंकवाचे मोल, मुला मुलींना कळून येई काय होता बापाचा रोल, मुला मुलींना कळून येईल काय होता बापाचा रोल. आईला रुक्मिणी समजा बापात विठ्ठल पहावा, या दोन दैवता पोटी पुन्हा पुन्हा मी जन्म घ्यावा. बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी, बाप माझा वेदनाचा धनी. आई मायेचा सागर, बाप सागराचा किनार, शब्दरूपी लाटान त्याच्या किनाऱ्याचाच मार. लेकाच्या भविष्यासाठी बाप दिन रात धडपडतो, लेकीच्या लग्नामध्ये बाप हमसून रडतो. लेक द्याची लाडाची चांदणी, बाप माझा वेदनाचा धनी. बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी, बाप माझा वेदनाचा धनी. म्हणून वेदनाचा धनी जर कोण असेल तर त्याचं नाव म्हणजे बाप. आणि बाप गेला तरी बापाचं नाव, बापाची कीर्ती मागे राहते. सदाशिव बाबा गेले पण इथून पंढरपूरपर्यंत लोटांगण घालून गेले, म्हणून आजही पंढरपूरच्या पायरीवर सदाशिव बाबांचं नाव त्या ठिकाणी आहे. त्या पायरीवरती का इथून लोटांगण घालून पंढरपूरला गेले. सदाशिव बाबा गेले पण त्यांचं नाव, त्यांची कीर्ती तुमच्या माझ्या मनात राहील. आणि विठ्ठल बाबा कसे झाले ऐका नाही, कारण सदाशिव बाबांनी इथून लोटांगण घालत पंढरीच्या पायी वाऱ्या केल्या, म्हणजे आज दोघेही गेले पण त्यांचं नाव, त्यांची कीर्ती त्यांच्या आठवणीच्या रूपानं आजही खऱ्या अर्थानं काय आहे, अमर आहे. म्हणून शेवट एकच, तू का म्हणे का मरण्याची सरे, तुका म्हणे का मरण्याची सरे, उत्तमची उरे किरती मागे, उत्तमची उरे किरती मागे, किरती मागे रती माई गे, दुखाची गरीबी नाही अभियती. साडेबारा वाजलेत त्यामुळे शॉर्टकट मारला, कारण काही लग्न आहे आज, काही कोणाला कुठं जायचं त्यामुळं फारच आणून धरण्यामध्ये मजा नाही. 10:30ला सुरू झालं, 12:30 वाजलेत. माझ्या कार्यक्रमाची वेळ या ठिकाणी संपलेली आहे. माझ्या लेकींसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा, कारण आपल्या कार्यक्रमाची शान, आन मान आणि शान माझ्या वारकरी कन्या आहेत, माझ्या वारकरी चिमण्या आहेत. गोड टाळ वाजवतात, गोड गायन आमची मयुरी असेल, पायल असेल. आमची मयुरी पहिल्यांदा ज्या छोट्या मुलीने चाल गायली आहे का नाही, सगळ्या मुली आमच्या गोड आहेत. कीर्तनं करतात, प्रवचनं करतात, गायन करतात. आणि अपंग असताना सुद्धा जिथं 2 तास उभे आहेत आमचे भारत महाराज, त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. आपण खाली बसलो तरी मागच बघ पुढंच बघ, महाराजांकडे बघा, अपंग आहेत पण इथं 2 तास उभं राहून कीर्तनामध्ये साथ देतात. का? ही ताकद आहे आमच्या वारकरी संप्रदायाची. म्हणून महाराजांचे आभार. आमच्या विनेकऱ्याकडे बघा, जोरात टाळी वाजवा, कारण तुमचा विनेकरी 50-60 वर्षाचा ना, आमची विनेकरी 10 वर्षाची मुलगी 2 तास कीर्तनात विना घेऊन उभी आहे. त्या विण्याचं वजन तिच्या वजन एवढं, ते घेऊन नाचायचंय. एवढा सोपा नाही परमार्थ. वरून गळ्यात 2-2 हार आहेत, एवढं सोपं नाही परमार्थ करणं, पण करतात आमच्या मुली ऐका नाही, दोन्ही शिक्षणे घेतात. म्हणून तिचेही आभार. आणि ज्यांनी मृदुंगाची साथ दिली या ठिकाणी आमचे तांबडे महाराज, अगदी पोवाडा म्हणू नका, प्रमाण म्हणू नका, जे जे आम्ही गायलं ते महाराजांनी एवढं गोड वाजवलं, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. या ठिकाणी आमचे नितीन महाराज तांबडे, त्यांचेही या ठिकाणी मनापासून आभार. जमलेले सगळे सामाजिक, राजकीय, धार्मिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी, आज तुम्ही सर्वजण या ठिकाणी वेळात वेळ काढून या इंगळे परिवाराच्या विनंतीला मान देऊन विठ्ठल बाबांना भावपूर्ण आदरांजली, श्रद्धांजली वाहण्यासाठी आलात, त्याबद्दल रघुनाथ दादा असतील, मच्छिंद्र दादा असतील, दोन्ही बंधूंच्या वतीनं तुम्हा सर्वांचे या ठिकाणी मनापासून आभार, धन्यवाद. आणि कार्यक्रमासाठी सगळेच उपस्थित आहेत, आमचे थोरात दादा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचेही या ठिकाणी मनापासून आभार. आणि ज्यांनी सुंदर अशी साऊंड सिस्टीम दिली त्यांच्यासाठी जोरात टाळी वाजवा. तुमचे दादा मनापासून या ठिकाणी आभार. आणि ज्यांनी यूट्यूबची शूटिंग केली दादा, तुमचेही या ठिकाणी मनापासून आभार. कारण हा कार्यक्रम आपल्याला बघावा वाटला ना तर परत यूट्यूबला सुद्धा नक्की बघावं वाटेल आहे की नाही, आणि बघू शकतो आपण. म्हणजे या मुलांनी शूटिंग सुद्धा या ठिकाणी सांगितलेली आहे. गोड कार्यक्रम आपला वडिलांचा केला, म्हणून परत एकदा सगळ्यांचे मनापासून आभार. आणि जाताना एकदा भजन, तुम्ही मोकळे मी मोकळी, हात वर करा. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या